नमस्कार. राजेश रेसिपीजमध्ये मी तुम्हाला आज एक वेगळ्या प्रकारचं ऑमलेट करून दाखवणार आहे. आता ऑमलेटमध्ये काय वेगळं दाखवायचं आहे? अहो, आपण स्पॅनिश ऑमलेट खातो की नाही, त्यामध्ये उकडलेला बटाटा गोल्डन ब्राऊन करून त्यावर अंड्याचं मिश्रण ओतलं, एक 5 मिनिटात स्पॅनिश ऑमलेट तयार होतं. पण हे जे मी करणार आहे हे वेगळ्या प्रकारचं आहे. मला सुचलं त्या पद्धतीने करणार आहे, पण अतिशय छान होतं हे. कसं करायचं आणि त्यासाठी साहित्य काय घ्यायचं आणि याला मी डिस्को ऑमलेट का म्हणतो ते तुम्हाला आता करतानाच सांगतो. चला किचनकडे. तर डिस्को ऑमलेट करण्यासाठी मी इथे 4 बटाटे घेतलेत. त्या चारही बटाट्यांची मी आता सालं काढून घेतो. ऑमलेटचं नाव थोडंसं वेगळं आहे, त्याला डिस्को का म्हणलंय तेही तुम्हाला सांगेन. प्रथम त्या चारही बटाटे सालं काढून घेऊन हे धुवून घेतलेत बटाटे स्वच्छ. बटाट्याची सालं काढून घेतली आहेत. आता किसणीच्या या मोठ्या भागातून यांचे जाडसर किस करून घ्यायचं आहे आपल्याला. ते मी आता करून घेतो. फार पातळ किस नकोय आपल्याला याचा. हे चारही बटाटे हे आता किसून घेतो. हे जाडसर किसलेले बटाटे आता भरपूर पाण्यामध्ये घालायचे. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचे. त्याचं स्टार्च आपल्याला काढून टाकायचे. हे साधारण 10 ते 15 मिनिटं आपल्याला ठेवायचंय पाण्यामध्ये. नंतर पाण्यातनं काढून उपसून कोरडे करून घ्यायचे. बटाट्याचा किस भिजतो आहे तोपर्यंत आपण अंडी फोडून त्याचं मिश्रण तयार करून घेऊ. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सीड केलेल्या मिरच्यांचे तुकडे घालणार आहोत. कारण मिरच्या त्यातल्या बियांमुळे फार तिखट लागतात, आपल्याला तिखट नकोय. आणि त्यामध्ये आपण मिक्स हर्ब वगैरे पण घालणार आहोत. तर ही अंडी फोडून त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेले मिरचीचे तुकडे आणि मिक्स हर्ब्स आपण घालणार आहोत. मिरच्या मधोमध कापून त्याच्या बिया काढून टाकलेल्या आहेत. थोड्या राहिलेल्या त्याही काढून टाकू. त्यामुळे त्याचा तिखटपणा कमी होतो. आणि ही कोथिंबीर बारीक चिरलेली आहे ती आपण त्यात घालणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर, सीड केलेल्या मिरच्या, त्याचे तुकडे, सीड केलेले मिरचीचे तुकडे, चवीपुरतं मीठ, हे मिक्स हर्ब्स आणि ही कोथिंबीर. आपल्याला अंड्याचा जास्त उग्रवास नको असेल त्यामध्ये 2 चमचे दूध घालू शकतो आपण. त्यांनी ऑमलेट होताना त्याचा उग्रवास राहत नाही. ते आपण फेटून घेऊन ठेवून देऊया आणि मग पुढची प्रोसेस करूया. बटाट्याचा किस पाण्यामध्ये साधारण 10 ते 15 मिनिटं भिजलेला आहे. तो आता आपण निथळून घेऊया आणि एका स्वच्छ फडक्यावर घेऊन कोरडा करून घेऊ. त्याचं बरंचसं स्टार्च निघून गेलेलं आहे. आता त्याचं पाणी आपण काढून घेऊया आणि फडक्यावर पसरून कोरडं करून घेऊ. स्वच्छ कापडावर हा पाणी काढलेला किस थोडासा आपण पसरून घेऊया आणि तो अलगद हाताने टिपून घ्यायचा आहे. त्याचं मॅक्झिमम पाणी जायला पाहिजे. कारण आता ह्याला आपल्याला कॉर्नफ्लोअर लावायचं आहे. वेगळ्या प्रकारे जरा सुसला छान करून बघूया. छान वाटतो तो. छान असा अलगद हाताने टिपून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त मॉइश्चर त्याचं कमी झालं पाहिजे.
एक 5 मिनिटं आपण थांबूया. बटाट्याचा किस चांगल्यापैकी हडकलाय, हे त्यातलं पाणी कमी झालंय. त्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. अजून वाटलं कमी पडतंय कॉर्नफ्लोअर तर ह्या स्टेजलाच ऍड करायचं. हे पुरेसं होईल असं वाटतंय. मिठाच्या पाण्यात घातल्यामुळे हे छान चिकटलंय त्याला कॉर्नफ्लोअर. आता आपण त्याचे मस्तपैकी डिस्क करून घेऊया. नॉनस्टिक पॅन आपलं तापतंय, ते जास्त तापण्यापूर्वीच ह्यातला हा बटाट्याचा किस कॉर्नफ्लोअर लावलेला आपण स्प्रेड करून घेणार आहोत. थोडं मेहनतीचं काम आहे पण होईल छान. ह्याला डिस्को का म्हणतोय ते आता कळेल तुम्हाला. त्याच्या आपण साजूक तुपावर गोल्डन ब्राऊन करून 2 डिस्क करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण ऑमलेट करणार आहोत. हे छान पसरून घेतोय आता. हे त्याला छान डिस्कचा आकार द्यायचा आहे आपल्याला. थोडंसं हे प्रेस करायचंय. गॅस मोठा करायचा. त्याच्यावर 2-3 चमचे साजूक तूप घालायचे. खालच्या बाजूने छान गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे. अगदी पूर्ण राऊंड शेप नाही पण या पॅन इतका शेप आला त्याला तरी सुद्धा पुरेसा आहे. या डिस्कचा वरचा भाग आपण ताटलीमध्ये उलट टाकल्यानंतर ऑमलेटच्या खाली जाणार आहे, तेव्हा तो सुद्धा लाल होईल. दोन 3 मिनिटातच हा खालून गोल्डन ब्राऊन होईल. दुसऱ्या एका प्लेटमध्ये हा आपण काढून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने दुसरी डिस्क सुद्धा मी करून घेतो. आपली गोल्डन ब्राऊन एक डिस्क तयार झाली आहे, अशीच मी आता दुसरी तयार करून घेतो. एकदा डिस्क तयार झाल्या की पुढचं काम सोपं आहे, एकदम सोपं आहे. हे फेटलेले अंड सर्व त्यातल्या साहित्यासकट यामध्ये पसरायचं, ते फिरवून घ्यायचं. वेगळा प्रकार आहे, थोडासा मेहनतीचा आहे पण छान होतो. आणि ही ऑमलेटचा हा वरचा भाग जोपर्यंत ओलसर आहे तोपर्यंत पहिली केलेली डिस्क हे सेट व्हायला लागलं की ती डिस्क त्यावर घालायची. हे पालथं टाकताना पुन्हा सेट होतं ते हीटवर आणि मस्त डबल लेयर्ड ऑमलेट आपल्याला मिळतं. त्यासाठी थोडा वेळ झाकण ठेवलं म्हणजे वरचा भाग पटकन शिजेल. डिस्कचा तो भाग ब्राऊन झालेला नाहीये, त्यामुळे एवढ्या हीटवर तो ब्राऊन होईल.
तेवढं पुरेसं आहे त्याला. आता ही पहिली केलेली डिस्क आपण त्यावर ठेवणार आहोत. क्या बात आहे, मस्त. छान व्हावं, सहज सुचलेली एक डिश आहे. थोडस मंद आचेवरच करायचं, म्हणजे आपलं आमलेट कडेला जे गेलंय ते जळणार नाही. त्यामध्ये आपण ज्या ताटल्या घेतो त्या जरा खुबीने वापरायच्या. एकदम वेगळा प्रकार, थोडासा हेवी आहे पण चालतं कधीतरी. खालची डिस्क लाल झाली असेल, आता आपण हे थोडस उलटून घेऊया. क्या बात आहे, मस्तच. आता हा दुसरा भाग आपण भाजून घेऊया. दिसतंय ना सुंदर. आता हे लो हीट वर केलं तरी चालू शकेल, आणि मात्र हे गरमागरमच खायचं. गरम खाण्यामध्येच मजा असते. छानपैकी डिस्को ऑमलेट अतिशय सुंदर झाले हो. स्पॅनिश ऑमलेट खायला तशी मजा येते, पण ही त्याच्यापेक्षा जास्त मजा येते. हे करायला थोडीशी मेहनत आहे, कारण पहिला फर्स्ट हाफ आहे तो जरा वेळखाऊ आहे, पण नंतर ऑमलेट करून त्या डिस्क गोल्डन ब्राऊन करणं हे तसे 5-1 मिनिटात होतं. फार छान लागतंय, करून बघा, आवडेल नक्की तुम्हाला. आणि हे वन डिश मील आहे, रात्री एक जरी खाल्लं हे, दुसरं काही खायची आवश्यकता नाही. करून बघा.